हॅलो, नमस्कार. द एमपीएससी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्य मुख्य परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या द एमपीएससी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर एकंदरीतच चालू घडामोडी संदर्भाने रिव्हिजन लेक्चर घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण वर्षभरातील जे काही आपल्या परिक्रमा मॅगझिनमध्ये जे महत्त्वपूर्ण कंटेंट आहे, एकंदरीतच जे काही आपण सब्जेक्टने आहे जे विषय बघतो, तर त्या अनुषंगाने जो महत्त्वपूर्ण करंट अफेअर किंवा चालू घडामोडीमध्ये जे काही इनिशिएटिव्ह शासनाचे जे काही योजना असतील किंवा माहिती एखादा इनिशिएटिव्ह असेल, सो ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. सो याआधी आपण आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये GS2च्या संदर्भाने वर्षभरातील जे काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत ते बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण जी काही GS3च्या संदर्भाने आपण जे वर्षभरातील जे काही चालू घडामोडी आहे, महत्त्वपूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे ते बघत होतो आणि 2 पार्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, थोडा हे जे काही लेक्चर्स आहेत ते लेंदी होण्यामागचं कारण असं आहे की आपण ते सविस्तर एकंदरीतच आपला जो काही बेसिक सिलेबस मधील पॉईंट दिलेला आहे, तर ते पॉईंट देखील आपला रिवाइज व्हावा या पद्धतीने आपण ते डिस्कस करत आहोत. सो या अनुषंगाने आपण जे काही आपला जो काही सिलेबस स्टॅटिक्स पार्ट सोबतच करंट अफेअर मध्ये जे काही बदल झालेले आहेत, तर त्याचा एकंदरीतच कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊन म्हणजे चालू केलेलं आहे आणि म्हणूनच हे जे काही व्हिडिओ आहे ते थोडाफार लेंदी होत असेल याची मला नक्कीच कल्पना आहे. सो आपण जे काही SRD च्या संदर्भात जे काही रिव्हिजन लेक्चर आपण या ठिकाणी घेत आहोत करंट अफेअर्सचं, तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. या ठिकाणी आपण भाग 3 मध्ये एकंदरीतच नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत. ओके, सो एकंदरीत शेवटचा हे पार्ट असणार आहे. शेवटचा भाग या भागात आपण संपूर्ण जे काही SRD संदर्भाने जे काही महत्त्वपूर्ण घडामोडी सामाजिक सेक्शन अंतर्गत आणि त्याच पद्धतीने राजकीय सेक्शन अंतर्गत, राजकीय नाही तर जागतिक सेक्शन अंतर्गत आपल्या या परिक्रमा मॅगझिन मध्ये दिलेला आहे, तर ते आपण सविस्तर या ठिकाणी घेणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. माफ करा. आता आपण या ठिकाणी सामाजिक जे काही घडामोडी आहेत तर ते तर घेतच आहोत. एकंदरीत जे काही योजना असतील, सामाजिक इनिशिएटिव्ह असेल सरकारने सुरू केलेलं आहे, त्यासोबतच जे काही जागतिक स्तरावरील जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आंतरराष्ट्रीय संस्था, तर त्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संदर्भाने एकंदरीतच ज्या काही कॉन्फरन्सेस किंवा परिषदा झालेल्या असतील, तर त्या देखील आपण या ठिकाणी विस्तार घेत आहोत आणि त्या अनुषंगाने जे काही बेसिक त्या संदर्भात असतील, तर ते देखील आपण या ठिकाणी घेत आहोत. ओके, सो थेट आपण लेक्चरला सुरू करूया. आता या ठिकाणी यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो एक युनायटेड नेशन जी एक विशेषीकृत संस्था आहे, तर त्याला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके, आणि आपल्या सिलेबस मध्ये तो मेन्शन केलेला आहे. तो ते आहे युनायटेड नेशनचा युनिव्हर्सल पोस्टल युनियन. ओके, सो युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संस्थेला एकंदरीतच 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके, याची स्थापना लक्षात घ्यायचं आहे. 9 ऑक्टोबर 1874 ला याची स्थापना करण्यात आलेली होती. आणि मुख्यालय कुठे आहे, तर हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं आहे. हेडक्वार्टर कुठे आहे याचं, तर बर्न. ओके, सो स्वित्झर्लंड मधील बर्न या ठिकाणी. सो स्वित्झर्लंड मधील बर्न या ठिकाणी याचे जे काही हेडक्वार्टर आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतो. सो जर प्रश्नात आला तर आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, कारण 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि जी काही युनायटेड नेशन आहे त्याची एक विशेषीकृत संस्था आहे. भारत या युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा सदस्य आहे का, तर भारत या युनिव्हर्सल पोस्टल युनियन याचा सदस्य आहे. कधीपासनं, तर ते लक्षात ठेवायचं आहे 1876 पासनं. ओके, सो 1876 पासनं म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्येच आपण त्या जे काही युनिव्हर्सल पोस्टल युनियन आहे तर त्याला अडॉप्ट केलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवा. सो पोस्टलच्या संदर्भाने जे काही टपाल जागतिक स्तरावर जे काही आधी म्हणजे जे इंटरनेट वगैरे यायचा आधी जो काही टपालच्या माध्यमातून किंवा एका देशातून दुसऱ्या देशासाठी त्यामध्ये माहिती प्रसारित करायची असेल किंवा
एखादा संदेश न्यायचा असेल तर हे जे काही युनिव्हर्सल पोस्टल युनियन वर्क करत होतं. ओके, सो त्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. सो लक्षात ठेवायचं 150 वर्ष या संस्थेला पूर्ण झालेलं आहे. त्यानंतरचा घडामोडी आहे 21वी आशियान भारत शिखर परिषद. सो ते लक्षात ठेवायचं आहे, कारण आशियान हे जे काही टॉपिक आहे तर ते देखील आपल्याला दिलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे 21वी आशियान भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे किंवा पार पडलेली आहे शिखर परिषद. सो ते लक्षात ठेवायचं आहे. कुठे पार पडली तर ते लाओस पीडीआर या देशातील व्हिएटिन. ओके, सो लाओस पीडीआर म्हणून एक देश आहे. सो त्या देशातील व्हिएटिन. ओके, सो व्हिएंटिन. ओके, सो व्हिएंटिन या ठिकाणी जी काही परिषद आहे ते पार पडलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि या परिषदेला आपल्या देशातील पंतप्रधानांनी त्या ठिकाणी गेलेले होते. ओके, सो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी गेलेले होते. आता या अनुषंगाने जे काही एशियन हे जे काही संस्था आहे आंतरराष्ट्रीय, तर त्याविषयी आपण बेसिक जाणून घेऊयात. एशियन म्हणजे काय तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. ओके, सो असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. सो याला आपण शॉर्टमध्ये एशियन अशा पद्धतीने संबोधत असतो. याची स्थापना कधी झालेली आहे तर याची स्थापना झालेली आहे एकंदरीतच 8 ऑगस्ट 1967 ला. ओके, सो लक्षात ठेवायचं 8 ऑगस्ट 1967 ला. कुठं तर बँकॉक. ओके, सो बँकॉक या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे, बँकॉक थायलंडमध्ये. आता याचे जे काही सचिवालय किंवा सेक्रेटरिएट आहे ते लक्षात ठेवायचं किंवा त्याला आपण हेडक्वार्टर देखील म्हणू शकतो. सो सचिवालय कुठं आहे तर ते विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला ते माहीत असायला हवं. सो जरी याची स्थापना बँकॉकमध्ये किंवा थायलंडमध्ये झालेली असली तरी याचं जे काही सचिवालय आहे ते जकार्ता. ओके, सो इंडोनेशियाची राजधानी इंडोनेशिया या ठिकाणी जी जकार्ता हे शहर आहे तर त्या ठिकाणी या जे काही काय म्हणू शकतो आपण तर सचिवालय आहे. ओके, सेक्रेटरिएट आहे. आणि याचे जे काही ब्रीद वाक्य आहे तर ते लक्षात ठेवा. मागच्या वर्षी देखील यावर प्रश्न विचारलेला होता. ब्रीद वाक्यावर नाही तर जे काही संस्थापक देश आहेत तर त्यावर प्रश्न विचारलेला होता. सो ब्रीद वाक्य काय आहे? ब्रीद वाक्य आहे वन विजन, वन आयडेंटिटी अँड वन कम्युनिटी. वन विजन, वन आयडेंटिटी अँड वन कम्युनिटी. ओके, सो अशा पद्धतीने या विषयांचे जे ब्रीद वाक्य आहे ते आपल्याला दिसून येतो. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये संस्थापक देश कुठले आहेत. सो संस्थापक देशांमध्ये कारण मागच्या वर्षी खालीलपैकी कोणता देश एशियनचा संस्थापक देश नव्हता अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. मलेशिया, त्यानंतर आहे फिलिपिन्स. ओके, ज्याला आपण फिलिपाईन्स देखील म्हणत असतो. त्यानंतर सिंगापूर. संस्थापक देशामध्ये 5 संस्थापक देश आहेत सिंगापूर. त्यानंतर आहे इंडोनेशिया. ओके, इंडोनेशिया आणि थायलंड. सो थायलंड अशा पद्धतीने या 5 संस्थापक देश या ठिकाणी आहेत. ओके, आणि टोटल जर देश बघितलं तर 10 सदस्य देश आहेत. सो हे 5 संस्थापक देश आणि सदस्य किती आहेत तर 10 आहेत. सो हे 5 संस्थापक आणि 5 इतर कोणते आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला म्यानमार, ओके, त्यानंतर आहे लाओस, कंबोडिया, त्यानंतर ब्रुनेई आणि व्हिएतनाम असे 10 देश या ठिकाणी आपल्याला सदस्य देश असल्याचे दिसून येतो. सो 5 देश लक्षात ठेवायचे आहे. मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड हे संस्थापक देश आहेत.
आणि इतर 5 देश म्यानमार, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम. आता ते लक्षात कसं ठेवायचं, तर त्यासाठी देखील एक ट्रिक आहे. हवं तर तुम्ही लक्षात ठेवू शकता ते. ओके. या ठिकाणी फक्त जे काही म्यानमार आहे, तर म्यानमारला आपण बुर्मा किंवा बर्मा असे जे काही जे प्राचीन नाव आहे किंवा ओल्ड जे नेम आहे ते बुर्मा असे संबोधत होतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवू शकता MBBS क्लिप टीव्ही. ओके. सो टीव्ही अशा पद्धतीने या देशांचं जे काही नाव आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता M फॉर मलेशिया लक्षात ठेवायचं. M फॉर मलेशिया, B फॉर बर्मा म्हणजेच म्यानमार, त्यानंतर आहे B फॉर ब्रुनेई. ओके. S फॉर सिंगापूर, त्यानंतर C फॉर कंबोडिया, L फॉर लाओस, I फॉर इंडोनेशिया, P फॉर फिलिपिन्स, नंतर T फॉर थायलंड आणि V फॉर व्हिएतनाम. सो असे 10 देश तुम्ही इझिली या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके. सो हे ट्रिक देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. सो या ठिकाणी फक्त एक कॅची पॉईंट आहे, तर म्यानमारला मी या ठिकाणी बर्मा हे घेतलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि या भारत ऑफकोर्स या संस्थेचा सदस्य नाही आहे, मात्र जे काही सामरिक भागीदार आहे, तर भारत 1992 मध्ये या देशाचा किंवा या संस्थेचा क्षेत्रीय संवाद भागीदार बनलेला आहे. क्षेत्रीय संवाद भागीदार देश बनलेला आहे. सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने एशियन जो आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपण हे या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. एकच मिनिट, मला थोडा पाणी पिऊ दे. त्यानंतरच आहे जागतिक भूक निर्देशांकाच्या संदर्भाने एकंदरीतच जे काही ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, तर ते पब्लिश झालेलं होतं. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या संदर्भात देखील त्यावर प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. इव्हन कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेवर विचारला जातो. तर ते आपल्यासाठी नॉट ओनली फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम, म्हणजे जे काही आपण MPSC मुख्यसाठी करत आहोत, तर ते इतर जे काही एक्झाम्स आहेत तर त्यासाठी देखील हेल्पफुल ठरणार आहे. ओके. तर एकंदरीतच 2024चं जे काही जागतिक भूक निर्देशांक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स ज्याला आपण म्हणत असतो, हंगर इंडेक्स 2024, ज्याला आपण मराठीमध्ये जागतिक भूक निर्देशांक म्हणत असतो. सो लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये भारताचे रँक किती आहे. भारताचा रँक किती आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 127 देशामध्ये भारत 105व्या स्थानी राहिलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे, 127 देशात भारत कितव्या स्थानी आहे, 105व्या स्थानी. आणि तेच जर आपण 2023चा विचार केला, तर ज्यावर आयोगाने आपल्याला 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला होता. सो 2023 मध्ये भारताचा या जागतिक भूक निर्देशांकामध्ये 111वा स्थान किंवा 111वा रँक होता. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये भारताला जे काही श्रेणी प्राप्त झालेली आहे, गुणांची श्रेणी, तर किती गुण प्राप्त झालेले आहे, तर 28.7 गुण प्राप्त झालेला आहे. ओके. सो आणि याची कॅटेगरी कशामध्ये केला जातो, तर सिरियस किंवा गंभीर भूक या श्रेणीमध्ये केला जातो आहे. गंभीर भूक असलेले देश किंवा सिरियस हंगर म्हटलं जातं आहे, या कॅटेगरीमध्ये भारताचा समावेश होत आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या संदर्भाने जे काही अव्वल देश आहेत कुठले आहेत, तर ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 1 ते 22 पर्यंत एकच जे काही वेगवेगळे देश आहेत, तर त्यांच्यासाठी एकच क्रमांक देण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास सारखे त्यांनी गुण प्राप्त केलेला आहे. ओके. सो अव्वल देशामध्ये जर आपण बघितलं, तर बेलारुस पासून तरी उरुग्वे पर्यंत जवळपास 22 देशांचा समावेश होत आहे. सो ते आपल्याला विचारले जाणार नाही, मात्र आपला देशाचे जे काही रँक किती आहे, तर ते विचारले जाऊ शकतो. आणि सर्वात तळात असणारा देश कुठला आहे, 127व्या स्थानी, तर ते एक लक्षात ठेवा. इन केस विचारलं तर सर्वात खाली सोमालिया. ओके. सो सोमालिया हा देश सर्वात तळात असणारा देश आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता याविषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, याची सुरुवात कधी झाली, तर 2006ला वर्ल्ड हंगर इंडेक्सची सुरुवात झालेली आहे. आणि कोणती संस्था जाहीर करते, तर कन्सर्न वर्ल्ड वाईड. ओके. वर्ल्ड वाईड नावाची प्लस आणखी एक संस्था आहे, वेल्थ हंगर हिल्फे. ओके. सो वेल्थ हंगर हिल्फे म्हणून जी काही संस्था आहे, सो या संस्थेच्या माध्यमातून जे काही
ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ते जाहीर केला जातो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये 4 निर्देशांकाचा विचार केला जातो. ओके, सो 4 निर्देशांक कुठले आहेत तर ते विचारले जाण्याची शक्यता आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. अंडर नरिशमेंट म्हणजे कुपोषणाचे प्रमाण किती आहे त्यानुसार अंडर नरिशमेंट. त्यानंतर दुसरा निर्देशांक आहे चाइल्ड वेस्टिंग. चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय तर ते वयानुसार त्याचे वजन किती आहे. ओके, सो चाइल्ड वेस्टिंगचा या ठिकाणी विचार केला जातो, किंवा वजन त्याच्या उंचीनुसार वजनाचे प्रमाण किती आहे. त्यानंतर तिसरं जे काही आहे ते चाइल्ड स्टंटिंग. चाइल्ड स्टंटिंग म्हणजे काय तर वयानुसार त्याची वाढ किती झालेली आहे. ओके, सो उंची किती आहे ते या ठिकाणी चाइल्ड स्टंटिंग मध्ये विचारला जातो. आणि चौथा जो काही घटक आहे तो चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे बाल मृत्यूदर. चाइल्ड मोर्टॅलिटी या 4 निर्देशांकाद्वारे हे जे काही ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ते काढला जातो आहे. त्यामध्ये वजनाचं वेस्टिंग सो डब्ल्यू आहे ते लक्षात ठेवायचं. वेट म्हणजे उंचीनुसार वजन किती आहे, सो वजनाचा विचार केला जातो. यामध्ये वयानुसार उंची किती आहे याचा विचार केला जातो स्टंटिंग मध्ये. अंडर नरिशमेंट मध्ये पोषणाचा जो काही प्रमाण आहे, पोषण कसे झालेले आहे तर त्याचा विचार केला जातो. आणि बालमृत्यू दर या ठिकाणी विचार केला जातो आहे. सो ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, सो याच्यामध्ये जे काही संभाव्यता जे काही स्कोरिंग गुण आहेत तर ते किती आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 0 ते 100च्या दरम्यान जो काही स्केल आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. सो याच्यामध्ये जे काही 0 आहे, जितका जास्त म्हणजे जितका कमी गुण असेल तर तो चांगला म्हणजे चांगल्यासाठी किंवा पॉझिटिव्हली आपण घेऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी भुकेचे प्रमाण कसे आहे तर अत्यंत कमी आहे, किंवा भूक नाही असं आपण म्हणू शकतो. पण जितका जास्त स्कोर जास्त असेल तर तितका त्या ठिकाणी सर्वात वाईट परिस्थिती आपण म्हणू शकतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो गुण जितकं जास्त तितकं त्या ठिकाणी परिस्थिती भीषण असणार आहे या हंगरच्या बाबतीत. आणि गुण कमी असेल तर त्या ठिकाणी चांगली पॉझिटिव्ह जी काही परिणाम आहेत तर दिसून येतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी निष्कर्ष काढू शकतो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 105व्या स्थानी भारत राहिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर एक शांघाय कोऑपरेशन किंवा सरकार प्रमुखांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद पार पडलेली होती. आपण एससीओच्या संदर्भाने मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही. ओके, विनाकारण आपला वेळ या ठिकाणी या बेसिक पॉईंट जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तर ते त्यावर वेळ चालला जाईल. फक्त इतकं लक्षात ठेवा, सरकारच्या जे काही प्रमुखांची एससीओ परिषद पाकिस्तानमध्ये भरलेली होती, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि ते कुठं तर पाकिस्तानमधील इस्लामाबाद या ठिकाणी भरलेलं होतं. आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गेलेले होते. ओके, सो ते आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण सामाजिक घडामोडी काय होत्या तर ते बघणार आहोत नोव्हेंबर मंथ मध्ये. आता या ठिकाणी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. जे काही पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद आहे त्याला इकॉनॉमिक ऍडवायझर काउन्सिल म्हटलं गेलेलं आहे. सो त्यांनी भारतीय राज्यांच्या सापेक्ष आर्थिक कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केलेला होता. सो हे जीएस फोर्स साठी देखील याचा फायदा होऊ शकतो. सो ते लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये जे काही इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ऑफ पीएम ओके किंवा पीएमओ सो या संस्थेने किंवा या परिषदेने एकंदरीतच भारतीय राज्यांच्या सापेक्ष आर्थिक कामगिरी अहवाल प्रसिद्ध केलेला होता वेगवेगळ्या राज्यांचा. तर ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये जी काही आकडेवारी त्यांनी काढलेली आहे ती 1960-61 ते 2023-24च्या दरम्यानचा आहे. त्याच्यामुळे हा जो काही कालावधी आहे तो खूप लांब आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो एकंदरीतच ओव्हरऑल या ठिकाणी 1960-61 ते 2023-24च्या दरम्यान कोणत्या राज्यांनी किती कामगिरी केलेली आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र हा 13.3% सह सर्वात मोठा जीडीपीचा योगदान करता देश राहिलेला आहे. ओके, भारतामध्ये जर याचा वाटा आपण जर बघितला आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा तर जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान असणारा राज्य आहे. सो लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र. आणि किती टक्के योगदान आहे आपल्या ओव्हरऑल भारताच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राच्या
तर ते एक आपल्याला माहिती असायला हवी, 13.3%. ओके. स्टील हे 15 पॉईंट पेक्षा खाली आहे, कारण महाराष्ट्राने 15 पॉईंट पर्यंतचे किंवा 15% पर्यंतचे जे काही जीडीपी आहे, तर ते ओव्हरऑल जे एकूण देशाच्या वाट्यामध्ये 15% पर्यंत जीडीपी महाराष्ट्राने अचीव केलेलं होतं. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. 2001-2 मध्ये, सॉरी 2010-11 मध्ये, 2010-11 मध्ये महाराष्ट्राचा जीडीपीतील वाटा किती होता, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 15.2% इतका सर्वाधिक ओव्हरऑल राज्यांचा विचार करता सर्वाधिक जीडीपी मध्ये आपला महाराष्ट्राचा वाटा होता. आणि स्टील 13.3 देखील जरी कमी झालेला असला जीडीपी, तरी आपल्या महाराष्ट्राचा जीडीपी मधील किंवा भारतातील जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिलेला आहे. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो 1 नंबरवर महाराष्ट्र जीडीपीच्या बाबतीत. त्यानंतर 2 नंबरवर आहे तामिळनाडू. तामिळनाडूच्या बाबतीत 8.9% एकूण जीडीपीच्या. आणि 3 नंबरवर आहे उत्तर प्रदेश. ओके. सो युपीच्या लक्षात ठेवायचं आहे 8.4%. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आणखी काही जे काही डेटा दिलेला आहे, सो ॲज युजल जो बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा आकडेवारी दिलेला आहे, आणि ते आपल्याला डुएबल नाही तितक्या आकडेवारी लक्षात ठेवलं, सो ते आपण या ठिकाणी घेणार नाही. ओके. जरी माहिती बेस्ड प्रश्न आला तरी ते आपल्याला नाकारायचं नाहीये. ओके. ते बरोबरच आपण कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे, एक योजना सुरू करण्यात आलेली होती, जे काही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्या परिवहन संदर्भाने. ओके. सो परिवहन किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भाने चार्जिंग हब जे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग जे व्हेकल्स आहेत, तर त्यांच्यासाठी चार्जिंग हब स्थापन करण्यासाठी एक पीएम ई ड्राईव्ह योजना. ओके. सो या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. सो चार्जिंग स्टेशन डेव्हलप करणे कधी, तर ते लक्षात ठेवायचं आहे 1 ऑक्टोबर 2024 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे पीएम इलेक्ट्रिक ड्रिव्हन रिव्होल्युशन इन इनोव्हेशन व्हेकल्स एनहान्समेंट. सो या पी ड्राईव्हचं फुल फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. ओके. ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा कालावधी किंवा हा योजना कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे चार्जिंग स्टेशन डेव्हलप करण्याचा, तर 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 पर्यंत. हे विचारले जाणार नाही शक्यतो, आपल्याला फक्त 31 मार्च 2026 पर्यंत. सो ई ड्राईव्ह, पीएम ई ड्राईव्ह कशा संदर्भात आहे असा प्रश्न विचारला तर ते लक्षात ठेवायचं आहे. जे काही ई व्हेकल्स आहेत तर त्यांना चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतरचा अत्यंत महत्वाचा अहवाल जे आपल्या पिरियडिक लेबर फोर्स सर्वे आहे, जे नॅशनल स्टॅटिस्टिकल संस्थेने पब्लिश केलेलं आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. GS4 मध्ये देखील त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. सो पिरियडिक लेबर फोर्स सर्वे कधीचा आहे, तर 2023-24चा. ओके. व्हिडिओ जर लेंदी झाला तर मी तुम्हाला म्हणजे सुरुवातीलाच या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की व्हिडिओ तुम्ही 1.5च्या स्पीडने बघा, म्हणजे लवकर तुम्हाला हे जे काही करंट अफेअर्सचे जे डेटा आहे ते लवकर बघून होईल, आणि तशा पद्धतीने तुमचा जो काही वेळही आहे तो देखील वाचणार आहे. ओके. किंवा वाया जाणार नाही, तर ते एक लक्षात ठेवू शकता. सो पिरियडिक लेबर फोर्स सर्वे कोणती संस्था जाहीर करते किंवा कोणत्या संस्थे थ्रू हे अहवाल किंवा जे काही नियतकालिक आहे ते जाहीर करण्यात आले, तर लक्षात ठेवायचं NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संस्थे थ्रू जाहीर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की जो काही बेरोजगारीचा दर आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट, तो किती आहे, तर 3.2% मध्ये स्थिरावलेला आहे. ओके. सो स्थिरावलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बेरोजगारीच्या दरा संदर्भाने भाष्य केलेलं आहे. सो ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके. GS4च्या अनुषंगाने आणि इव्हन आपल्या GS3 मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता 2017-18 मध्ये या पिरियडिक लेबर फोर्सेसची जी काही सुरुवात आहे ती करण्यात आलेली होती. 2017-18 मध्ये सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच जो काही बेरोजगारीचा दर आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे, घट झालेली नाही अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो घट झालेली नाही, सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटच्या बाबतीत सो लक्षात ठेवायचं आहे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट
ज्याला LFPR आपण म्हणत असतो. सो 2022-23 मध्ये ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 2022-23 मध्ये 57.9% वरून 2023-24 आपलं लक्षात ठेवायचं आहे किती झालेलं आहे तर 60.1%. ओके, सो 60 किंवा 60.1% पर्यंत लक्षणीय वाढ झालेली आहे, अशा पद्धतीने ठिकाणी दिलेले आहे. ओके, 2022-23च्या तुलनेत यामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमध्ये वाढ झालेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये ग्रामीण भागातील किती किंवा ग्रामीण भागामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे 63.7%. आणि तेच शहरी भागामध्ये जास्त असेल की कमी असेल 52%. म्हणजेच काय तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा जे काही लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे ते अधिक आहे असं आपण म्हणू शकतो. स्टेटमेंट बेस प्रश्न आला तर ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जे काही लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे ते जास्त आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि वर्कर पॉप्युलेशन रेशो मध्ये जे आपण WPR ज्याला आपण म्हणत असतो वर्कर पॉप्युलेशन रेशो, सो याच्यामध्ये ओव्हरऑल जर आपण 2023-24चा विचार केला तर 58.2% याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांचा एक ओव्हरऑल पार्टिसिपेशन रेट किंवा पॉप्युलेशन रेशो आपल्याला दिसून येतो. आणि हेच प्रमाण पुरुषांच्या बाबतीत 76.3% वर्कर पॉप्युलेशन रेशो, तर स्त्रियांच्या बाबतीत किती आहे म्हणजे थोडक्यात कामामध्ये जे काही सहभाग आहे तो किती आहे. ओके, महिलांचा आणि पुरुषांचा, तर महिलांचा आहे 40.3% आणि पुरुषांचा आहे 76.3% आणि महिलांचं 40.3%. सो इतकंच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणखी याच्यामध्ये काही ऍडिशनल आहे तर आता या संदर्भाने हे जे काही पेरिडिक लेबर फोर्स सर्वे आहे तर कोणती संस्था जाहीर करते तर आपण बघितलं NSO. आणि यासाठी मंत्रालय कुठलं रिस्पॉन्सिबल आहे तर मंत्रालय जे NSO कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते तर मोस्पी. ओके, सो मोस्पी म्हणजे काय तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल प्रोग्राम स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, ज्याला आपण मराठीमध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आपण म्हणत असतो, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच आहे मेक इन इंडियाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे, सो ते योजना कधी सुरू झाली तर ते लक्षात ठेवायचं आहे. मेक इन इंडिया, ओके, जे काही प्रोडक्टिव्ह सामान आहे ते भारतातच बनवा, सो त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि यावर दरवर्षी आपला GS3 मध्ये प्रश्न विचारतो आहे. ओके, सो 25 सप्टेंबरला याची जी काही सुरुवात आहे ती झालेली होती 25 सप्टेंबर 2014ला. आणि त्याला 2024 मध्ये किती वर्ष 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं जे काही उद्दिष्ट होते तर एकंदरीत जो काही आपल्या भारतातील विकास दर आहे ते 12 ते 14% जे काही विकास दर आहे ते वाढ करणे, अशा पद्धतीने विकास दरात वाढ. त्यानंतर आहे 2022 पर्यंत आणि सुधारित 2025 पर्यंत 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मिती, 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मिती या योजनेचा किंवा मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे ध्येय ठरवण्यात आलेले होते. आणि GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचे प्रमाण, जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे तर त्याचे उत्पादन क्षेत्राचे प्रमाण GDP मध्ये 2025 पर्यंत किती टक्के करायचं होतं तर ते लक्षात ठेवायचं आहे 25% पर्यंत वाढवायचं होतं. ओके, 25% पर्यंत इन्क्रीज करण्यासाठी म्हणून जे काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली होती मेक इन इंडिया कार्यक्रम. ओके, सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी काही इम्पॉर्टंट आहे का तर एक लक्षात ठेवायचं किमान वेतनामध्ये कृषी तसेच औद्योगिक कामगारांसाठी केंद्रीय किमान वेतनात वाढ करण्यात आलेली आहे. आणि जो काही नवीन वेतन दर आहे तो 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. ओके, सो नवीन किमान वेतन दर कृषी तसेच केंद्रीय जे काही कामगार आहेत औद्योगिक कामगार त्यांच्यासाठी नवीन किमान वेतन दर किमान वेतन दर जाहीर करण्यात आलेला आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. नवीन वेतन दर कधीपासून लागू झालेला आहे तर 1 ऑक्टोबर 2024 पासून हे लागू झालेलं आहे. आणि
कोणत्या ऍक्टनुसार हे जे काही वेतन दर आहे ते ठरवण्यात येतो, तर किमान वेतन दर, किमान वेतन कायदा या अंतर्गत दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारांना त्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत जे काही क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये कार्यरत जे काही कामगार आहेत, तर त्या कामगारांचं जे काही किमान वेतन आहे ते ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो त्या अंतर्गत प्राप्त झालेला आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर जे आहे ते किती ठरवण्यात आलेले आहेत? अकुशल कामगार, नॉन स्किल जे काही लेबर आहेत तर त्यांच्यासाठी प्रतिदिन 783 किंवा प्रतिदिन 783 रुपये किंवा प्रतिमाह जर महिन्याचा विचार जर आपण केला तर 20,358 रुपये दरमहा अशा पद्धतीने या ठिकाणी किमान वेतन दर ठरवण्यात आलेलं आहे. सो ते हवं तर लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतरच पुढील कोणतं इम्पॉर्टंट आहे तर ते एक लक्षात ठेवायचं आहे, कृषी उन्नती योजना आणि पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना यांचं एकत्रीकरणातून एक छत्री कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे किंवा रॅशनलायझेशन केलेलं आहे दोन योजनांचं. ओके. म्हणजे जे काही प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे आणि कृषी उन्नती योजना आहे, सो त्यांना एकत्रीकरण करून एक छत्री कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता जी काही प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे तर त्याचा शुभारंभ महत्वपूर्ण आहे आपल्या कृषी शिक्षण अंतर्गत GS साठी. तो लक्षात ठेवा. कृषी उन्नती ओके. सो कृषी उन्नती योजना प्लस PM राष्ट्रीय कृषी विकास योजना या दोन्हींच्या एकत्रीकरणातून एक छत्री जे काही प्रोग्राम आहे ते सुरू करण्यात आलेला आहे, अर्थात रॅशनलायझेशन केलेलं आहे. ओके. आणि 3 ऑक्टोबर 2024 ला मंजुरी दिलेली आहे. सो यामधील जे काही कृषी उन्नती योजना आहे तर ते लक्षात ठेवा कधी सुरू झालेलं आहे. सो ही कृषी उन्नती योजना 2005 ला सुरू झालेला आहे. ओके. सो 2005 मध्ये या योजनेचा शुभारंभ झालेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे तर ते कधी सुरू झालेलं आहे तर 2007-8 मध्ये ते सुरू झालेलं आहे. आणि यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान 11th 5 इयर प्लॅनच्या योजनेच्या दरम्यान हे राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आलेलं होतं. आणि या अंतर्गत कृषी सेक्टरमध्ये किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये मधील जे काही वाटा आहे आपल्या GDP मधील किंवा आपल्या देशाच्या विकासामध्ये, तर त्यामध्ये प्रतिवर्ष 4% वाढ करणे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी ध्येय ठरवण्यात आलेले होते. सो ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे खाद्य तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंजुरी देण्यात आलेली आहे. खाद्य तेलबिया म्हणजे काय तर नॅशनल मिशन ऑन ऑइल सीड. ओके. सो एडिबल ऑइल सीड सो याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि एकंदरीतच जी काही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आहे, ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री, सो या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ओके. अँड फार्मर्स वेलफेअर या अंतर्गत याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्याचा कालावधी 2024-25 ते 2030-31 पर्यंत असणार आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. जवळपास 6 वर्षेपर्यंत हे लक्षात असणार आहे. एक योजना मधामध्ये पाम ऑइल संदर्भात सुरू झालेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यावर आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे GS 4 मध्ये. सो नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल अंतर्गत जे काही ऑइल पाम योजना आहे तर ते सुरू कधी झालेलं होतं. सो हे लक्षात ठेवायचं आहे. 2021 मध्ये हे जे काही मिशन आहे ते सुरू झालेलं आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच महत्वपूर्ण डेटा कोणता असणार आहे. सो याच्यामध्ये
की आपण इकॉनॉमिक्सच घेत होतो या ठिकाणी. ओके, सो त्याच्यामुळे मला वाटलं इकॉनॉमिक्सच काय येतोय. ओके, सो सामाजिक जर आपण बघितलं ते एक NPS वात्सल्य योजना आहे. इकॉनॉमिक्स साठी आपण लगेच उद्या किंवा परवा 2 किंवा 3 साधारणतः 2 लेक्चर मध्ये आपण इकॉनॉमिक्स संदर्भाने जे काही वर्षभरातील डेटा आहे ते आपण महत्वपूर्ण जे काही माहिती आहे ते करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या परीक्षेत विचारले जाईल, सो ते आपण घेणार आहोत. ओके, सो या ठिकाणी एक NPS वात्सल्य स्कीम सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत 18 सप्टेंबर 2024 ला या NPS वात्सल्य योजनेचे अनावरण केलेले आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे NPS वात्सल्य स्कीम म्हणजे काय, तर 18 वर्ष पर्यंतचे जे काही 18 वर्ष जे काही पूर्ण होईपर्यंत बालकांसाठी एक नॅशनल पेन्शन स्कीम स्वरूपाची ही योजना किंवा हे एक सिस्टीम सुरू करण्यात आलेला आहे. ओके, सो 18 वर्ष पूर्ण होण्याचाच आधी बालकांचा जो काही त्यांचा भवितव्यासाठी म्हणून एक पेन्शनच्या किंवा एक त्यांना आर्थिक सिक्युरिटी, ओके, सो ते मिळायला हवं यासाठी म्हणून हे जे काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे NPS. आणि प्रारंभिक योगदान किती असणार आहे, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस NPS अकाउंट जेव्हा बालकाचं ओपन करण्यात येईल तर त्याच्यामध्ये 1000 रुपयाची जी काही प्रारंभिक अमाऊंट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागेल. आणि त्यानंतर खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी 1000 रुपये. ओके, सो दरवर्षी 1000 रुपये या ठिकाणी या अकाउंटमध्ये NPS वात्सल्यच्या अकाउंटमध्ये आपल्याला भरावे लागेल. ओके, आणि हे NPS अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत कार्य करेल. यासाठी जी काही रिस्पॉन्सिबल जे प्राधिकरण आहे ज्याला आपण PFRDA, ओके, तेव्हा ज्याला पेन्शन फंड रेग्युलेटरीज अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आपण म्हणत असतो. सो या अंतर्गत हे नियमन किंवा यांचे नियमन होणार आहे. ओके, त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर बालकाचे 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर हे जे काही NPS वात्सल्य आहे ते रेग्युलराइज नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये हस्तांतरित करण्यात येईल. ओके, आणि याचा फायदा 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीला जे काही पेन्शन आहे ते मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो NPS वात्सल्य स्कीम लक्षात ठेवायचं 18 सप्टेंबर 2024. ओके, विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा एक योजना आहे तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला, नमस्ते योजना. ओके, सो नमस्ते योजना जे काही सफाई कामगार आहेत, मॅन्युअल सफाई कामगार, तर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून नमस्ते योजना नावाची हे जे काही स्कीम आहे ते सुरू झालेले आहे. सो या संदर्भात एक आकडेवारी किंवा जो डेटा आहे तो प्रसिद्ध झालेला होता. सो ते आपल्यासाठी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकंसं महत्वाचं नाही, मात्र हे जे काही नमस्ते योजना आहे ती कोणासाठी आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचा फुल फॉर्म काय होते, तर नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम अशा पद्धतीने याचं जे काही फुल फॉर्म आहे. आणि जे काही मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत, ओके, सो हाताने मैला साफ करणारे जे काही कामगार किंवा कर्मचारी आहेत, सो त्यांना यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांना बचाव करण्यासाठी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग पासून दूर करण्यासाठी जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी कोणतं मंत्रालय रिस्पॉन्सिबल आहे, तर सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय. ओके, सो सामाजिक न्याय व सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण मंत्रालय हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतरच आहे मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. इव्हन यावर एसे देखील विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवायचं आहे की मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सो ते कोणकोणत्या भाषा आहेत आणि कधी प्राप्त झालेल्या आहेत तर ती आपल्यासाठी महत्वाचं आहे. 3 ऑक्टोबर 2024 ला जे काही सांस्कृतिक मंत्रालय आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. याच्यामध्ये
मराठी, त्यानंतर आहे पाली, प्राकृत, बंगाली, ओके, आणि एक आहे आसामी. सो या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी जी काही समिती आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आली होती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी म्हणून, तर 2012 मध्ये पहिली समिती गठीत करण्यात आली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती. आणि त्यांनी आपला जो अहवाल आहे ते 2013ला सादर केलेला होता. ओके, त्यानंतर अलीकडे 2024 मध्ये आणखी एक पाठपुरावा समिती गठीत करण्यात आलेली होती. सो 2024 मध्ये केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा म्हणून महाराष्ट्र शासनाने समिती गठीत करण्यात केलेली होती. सो IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. 2 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आता अभिजात भाषा काय तर किंवा त्या संदर्भाने जी आहे ते आपण पॉलिटीमध्ये किंवा आपल्या सांस्कृतिक घटकामध्ये ते वाचतच असतो. ओके, सो ते आपण या ठिकाणी घेणार नाहीये. ओके, सो सध्या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. एकूण भाषा किती झालेल्या आहेत भारतातील? तर 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि याची सुरुवात कधी झाली? तर 2004 पासून अशा पद्धतीने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला सुरुवात झालेली आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. स्वच्छ भारत मिशनला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. सो ते लक्षात ठेवायचं. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, ओके, सो SBM स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. 2 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आलेले होते. ओके, सो परीक्षेमध्ये जर डेट विचारला तर ते आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, त्यानंतर 3 योजना आदिवासी विभागाअंतर्गत किंवा आदिवासी मंत्रालयाअंतर्गत आदिवासी कल्याण करण्यासाठी किंवा आदिवासींचा आणि आदिवासी समुदायांचा कल्याण करण्यासाठी मधून सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे 3 योजना कुठल्या आहेत? तर डाजगुआ, ओके, त्यानंतर आहे EMRS, ओके, त्यानंतरचा आहे PM जनमन. आता EMRS यावर दरवर्षी किंवा अल्टरनेट वर्षी आपल्याला प्रश्न विचारत असतो. आता जे डागजुआ आपण बघितलं, डाजगुआ त्याचा अर्थ काय होतो? तर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. ओके, सो धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. सो हे लक्षात ठेवायचं आहे. PM जनजाती उन्नत ग्राम अभियान अंतर्गत म्हणजे काही याला नाव काय दिलेलं आहे? तर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. उत्कर्ष अभियान अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा. ओके, यावर बऱ्याच वेळा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. ओके, सो रेसिडेन्शियल स्कूल कधी सुरू झालेलं आहे? तर एकंदरीतच 1997-98 मध्ये. ओके, सो 97-98 मध्ये सुरू झालेलं आहे. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना किंवा आदिवासी समुदायातील जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना या मॉडेल स्कूलमध्ये इंग्रजी भाषा युक्त जे काही दर्जेदार शिक्षण आहे तर ते देणे त्याचं उद्दिष्ट आहे किंवा एकंदरीतच यासाठी म्हणून हे जे काही शाळा आहे ती सुरू झालेली आहे. नंतर आहे PM जनमन. एकंदरीत जी काही PVTs आहे सो त्यांच्या विकासासाठी पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप या समुदायांच्या विकासासाठी म्हणून या योजनेचा शुभारंभ झालेला आहे 15 नोव्हेंबर 2023ला.
ओके. सो हे 3 योजना आपल्याला लक्षात ठेवायला हवी. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक पीएम इंटर्नशिप योजना आहे, तर ते लक्षात ठेवा. त्यावरची कदाचित त्यावर देखील यावर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पीएम इंटर्नशिप योजना 2024च्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केलेली होती. ओके. आणि त्यानुसार याची सुरुवात झालेली आहे. 5 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्याचा उद्देश या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी वयाचे जे काही पात्रता निकष आहे, वयाचे पात्रता निकष, ते लक्षात ठेवायचं आहे. वयाचे पात्रता निकष किती आहेत? तर 21 ते 24 वर्ष. ओके. सो 21 वर्ष ते 24 वर्ष या दरम्यानचे जे काही युवक आहेत, तर ते या अंतर्गत पार्टिसिपेट करू शकतात. ओके. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे सती प्रथा प्रतिबंध कायदा 1987. तो कायदा लक्षात ठेवा, 1987 आहे. त्यानंतर आहे एक अत्यंत महत्वाचा हवा, राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स म्हणत असतो. सो लक्षात ठेवायचं 2024चा. आणि यामध्ये टॉप स्टेट कुठला राहिलेला आहे किंवा प्रथम क्रमांकावर कुठला स्टेट आहे, तर केरळ. ओके. सो केरळ मागच्या वर्षी देखील अव्वल स्थानी होता 2023 मध्ये. सो यावर्षी देखील अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी आहे तामिळनाडू. तिसऱ्या स्थानी जम्मू काश्मीर राहिलेला आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यानंतरच आणखी काही महत्वाचं आहे का याच्यात? ओके. सो बस इतकंच या ठिकाणी. टेलिमानस एक टोल फ्री नंबर आहे, ते लक्षात ठेवा. मागच्या वर्षी जे काही वृद्धत्व आहे, तर त्यांच्या संदर्भाने टेलिमानसच्या किंवा टोल फ्री जे काही क्रमांक आहे, हेल्पलाईन नंबर, सो ते विचारलेलं होतं. सो या ठिकाणी आपल्याला टेलिमानस जे काही मेंटल हेल्थच्या बाबतीत, ओके, सो मेंटल हेल्थ संदर्भाने एकंदरीतच समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. किती आहे तर ते नंबर 14416. ओके. सो लक्षात ठेवायचं 14416. जर ऑनलाईन स्वरूपात विचारला गेला तर आपल्याला लक्षात असायला. ओके. त्यानंतर एक आसाम सरकारची नियुत मोहिना योजना आपण मागच्या मॅगझिन मध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये देखील आपण बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतरच डिसेंबरमध्ये जे काही महत्वपूर्ण घडामोडी आहेत, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे काही जागतिक घडामोडी जागतिक स्तरावरील, तर ते आहे ब्रिक्सची 16वी शिखर परिषद. ओके. सो यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकच मिनिट. सो ब्रिक्सची 16वी शिखर परिषदेच्या बाबतीत ही जी काही शिखर परिषद आहे ती कुठं पार पडली, तशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 16वी शिखर परिषद, 16वी शिखर परिषद ब्रिक्सची. ओके. सो ती कुठं पार पडली, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पार पडलेली आहे रशियातील कझान. ओके. सो कझान या शहरामध्ये रशिया या ठिकाणी हे जे काही परिषद आहे ते पार पडलेले आहे. आणि भारतातर्फे आपले पीएम त्या ठिकाणी गेलेले होते. ओके. सो याच्यामध्ये नवीन सदस्यांचा सहभाग पहिल्यांदा करण्यात आलेला होता. सो नवीन कुठले देश या ब्रिक्स मध्ये सहभागी झाले ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. ब्रिक्स मध्ये नवीन सदस्य देश कोणते आहेत? ओके. सो त्यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ब्रिक्स गटाने इजिप्त, त्यानंतर आहे इथिओपिया, इराण प्लस व सौदी अरेबिया. ओके. सो नाही, सौदी अरेबिया का तर नाही, UAE म्हणजेच काय, युनायटेड अरब अमिरात, संयुक्त अरब अमिरात. सो
इजिप्त, इथिओपिया, इराण व सौदी अरेबिया या 4 देशांना एकंदरीतच ब्रिक्सचे सदस्य देश म्हणून मान्यता दिलेला आहे. ओके. सौदी अरेबियाने सदस्यत्वासाठी जे काही औपचारिकता किंवा जे काही अर्ज आहे ते केलेला आहे. मात्र औपचारिकता त्यांनी जे काही सदस्यत्वाची औपचारिकता अजून त्यांना जाहीर झालेली नाही त्या देशाला. त्यामुळे सौदी अरेबिया या ठिकाणी त्याला मान्यता किंवा सदस्यत्व म्हणून मान्यता दिलेली नाही. ओके. सो इजिप्त, इथिओपिया, इराण व UAE हे जे काही नवीन देश आहेत तर या 16व्या शिखर परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता ब्रिक्सची जी काही स्थापना आहे तर ते बेसिक आपण थोडक्यात बघणार आहोत. ब्रिक्सची स्थापना 2001 मध्ये पहिल्यांदा ब्रिक्सची संकल्पना जे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओ'नील यांनी सर्वप्रथम मांडलेली होती. आणि कोणाच्या बाबतीत तर ब्राझील, रशिया त्यानंतर आहे भारत म्हणजे इंडिया आणि चीन. सो या देशांच्या बाबतीत त्यांनी सर्वप्रथम जिम ओ'नील यांनी संकल्पना मांडलेली होती. ब्रिटिश अधिकारी होते. सो लक्षात ठेवायचं आहे जिम ओ'नील यांनी मांडलेली होती. त्यानंतर 2006 मध्ये या देशांना मिळून किंवा या देशांचे एक गट स्थापन करण्यात आले आणि त्यांच्या नावाच्या इनिशिएटवरून ब्रिक जी काही संस्था आहे ती उदयास आलेली आहे. 2006 मध्ये औपचारिक जी काही औपचारिकता किंवा औपचारिकरित्या हे स्थापन झालेलं आहे. ओके. सो औपचारिकपणे स्थापन झालेलं आहे. 2010 मध्ये या गटामध्ये जे काही साऊथ आफ्रिका आहे किंवा दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या ठिकाणी सामील झालेला आहे आणि एकंदरीतच ब्रिक या देशाचे काय झालेलं आहे तर ब्रिक्स झालेलं आहे. ओके. सो असे 5 देशांचा जे काही गट आहेत त्याला आपण ब्रिक्स म्हणत असतो. आणि यंदा म्हणजे 2024 मध्ये यामध्ये इजिप्त, इराण, संयुक्त अरब अमिरात, इथिओपिया हे 4 नवीन देश यामध्ये समावेश झालेले आहे. सो असे किती देश झालेले आहे? सो 4 देश आपण वरील बघितले ते. सो असे 9 देश या ठिकाणी झालेले आहेत. ओके. सो ते लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2024 पासून जे काही नवीन देश या ठिकाणी त्यांना समाविष्ट करण्याचा जो काही औपचारिकता आहे ती सुरू करण्यात आलेली होती. ओके. मात्र नोव्हेंबर 2024 पर्यंत जे काही सौदी अरेबिया आहे तर त्यांनी अद्याप देखील जी काही औपचारिकता आहे ती पूर्ण केलेली नाही. आणि अर्जेंटिनाने देखील या ब्रिक्सकडे सुरुवातीला अर्ज करण्याचे जे काही आहे ते स्वीकृत केलेलं होतं. मात्र त्यांनी त्यानंतर सदस्यत्व नाकारलेलं होतं. ओके. त्यानंतर या ब्रिक्स जे काही संघटना आहे किंवा संस्था आहे तर त्याचे NDB नॅशनल डेव्हलपमेंट बँक आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, ज्याची स्थापना 2014च्या फोर्टालेझा ओके. सो फोर्टालेझा ब्राझीलमधील 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान यावर संकल्पना जे काही ब्रिक्स बँकेची संकल्पना उदयास आलेली आहे. आणि त्यानुसार 2015 मध्ये जे काही करार आहे किंवा ब्रिक्स बँक आहे ते अस्तित्वात आलेले आहे. ओके. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आणि ब्रिक्स बँकेचे पहिले जे काही अध्यक्ष होते तर ते लक्षात ठेवायचं आहे. KV कामत हे भारताचे पहिले अध्यक्ष होते. सो KV कामत हे एकंदरीतच भारताचे पहिले आणि ब्रिक्स बँकेतील पहिले अध्यक्ष होते. यंदा यावेळेस सध्या कोण आहेत तर डिल्मा रोसेफ. सो लक्षात ठेवायचं आहे डिल्मा रोसेफ ब्राझीलचे आहेत ते. सो ब्रिक्स बँकेचे जे काही NDB आहेत तर त्याचे अध्यक्ष ते सध्या आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं महत्वपूर्ण जर आपण बघितलं याच्यामध्ये आणखी काही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कुठला असू शकणार आहे तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. पण मागच्या वेळेस देखील हे बघितलेलं होतं. जे काही इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे जे 2015 मध्ये भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाने या इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना, त्याला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणत असतो. सो हे स्थापन झालेलं होतं. आणि याचा जो काही मुख्यालय कुठे आहे तर गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. आणि करंटमध्ये न्यूज चर्चेत का होतं तर या ठिकाणी आशिष खन्ना भारताचे जे काही आहेत आशिष खन्ना यांचं या ठिकाणी ISA म्हणजे काय इंटरनॅशनल सोलर अलायन्स चे नवे महासंचालक ते झालेले आहेत. ओके. महासंचालक झालेले आहेत. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो ISAच्या 7व्या अधिवेशनामध्ये
तिसरे महासंचालक असणार आहेत. तिसरे असणार आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच गुलामगिरी विरुद्ध एक आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली. सो एक नॉट सो इम्पॉर्टंट, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतरच महत्वपूर्ण जर आपण सामाजिक घडामोडी बघितलं तर त्यातील जे आहे महत्वपूर्ण आपल्या परीक्षेसाठी, तर शिक्षण मंत्रालयाची जी काही स्टार्स कार्यशाळा आहे, योजना आहे, तर ती योजना आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ती योजना कधी सुरू झाली, कारण या स्टार्स जे काही कार्यशाळा आहे ते मध्य प्रदेशमध्ये 2 दिवसाची जी काही कार्यशाळा आहे, स्टार्स. ओके. सो शिक्षण मंत्रालयाची ही योजना आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. सो 2 दिवसाची कार्यशाळा मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याची सुरुवात कधी झालेली आहे, तर ऑक्टोबर 2020 पासून या स्टार्स त्याची कार्य हे जे काही आहे ते सुरू झालेले आहे. ओके. एकच मिनिट. हे जे काही योजना आहे ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि मंत्रिमंडळाने मंजुरी 2020 मध्ये दिलेली होती. ओके. सो मंत्रिमंडळाची मंजुरी या ठिकाणी मिळालेली होती. ऍक्च्युअल मध्ये हा जो काही प्रकल्प आहे, स्टार प्रकल्प, तो फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू झालेला आहे, पुढील 5 वर्षासाठी. ओके. सो 2024-25 मध्ये ते संपुष्टात येईल अशा पद्धतीने ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. या अंतर्गत जे काही समग्र शिक्षा कार्यक्रम आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून विशेषतः शालेय शिक्षणामध्ये जे काही शालेय शिक्षण वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून जे काही स्टार शिक्षण प्रोग्राम आहे, ओके, ज्याला स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. याचा फुल फॉर्म काय आहे, तर स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग, म्हणजे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी म्हणून जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली होती. सो लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट. ओके. सो एक लक्षात ठेवायचं आहे, 2021 मध्ये जे काही प्रोग्राम आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर ते एक लक्षात ठेवा, ई श्रम वन स्टॉप सोल्युशन अलीकडे सुरू करण्यात आलेलं आहे. ई श्रम वन स्टॉप सोल्युशन काय आहे, तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो ई श्रम कार्ड तुम्हाला माहितीच असेल, यावर आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला मागच्या वर्षीच, आणि इव्हन कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहे. सो ई श्रम वन स्टॉप सोल्युशन, वन स्टॉप सोल्युशन हे विशेषतः असंघटित कामगारांसाठी एक डिजिटल डाटाबेस तयार करण्यासाठी म्हणून जे काही ई श्रम वन स्टॉप सोल्युशन आहे ते या प्लॅटफॉर्मचे अनावरण, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. सो ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आलेले आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, कधी, ऑक्टोबर 2024 मध्ये. ओके. सो हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने एक ई श्रम पोर्टल देखील आपल्याला जे परीक्षेत विचारलेलं गेलेलं होतं, ई श्रम पोर्टल, यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. या पोर्टलची सुरुवात कधी झाली, तर 26 ऑगस्ट 2021 ला याची सुरुवात झालेली होती. आणि असंघटित कामगारांचा जे काही डेटाबेस आहे किंवा माहिती आहे ते संकलित करणे या अंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. आणि त्यांना त्यांचं जे काही एक ई श्रम कार्ड आहे किंवा ई श्रम ID आहे, तर त्यांना मिळणार होतं जे 12 अंकी असणार होतं. ओके. सो लक्षात ठेवा, जे आधार कार्डचे जे काही नंबर आहे तर त्यासारखाच जे काही 12 अंकी असणार होता. ओके. सो या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना ई श्रम कार्ड मिळतो. ओके. सो ई श्रम कार्ड, 12 अंकी ई श्रम कार्ड. आणि त्यांना यामध्ये जी काही विमा आहे, अपघात विमा संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. सो अपघात विमा जर अपंगत्व, कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये जे काही विमा आहे तर त्यांना प्राप्त होतो. आणि आंशिक अपंगत्व असेल
कामाच्या ठिकाणी आंशिक अपंगत्व त्यांना आलेलं असेल तर 1,00,000 रुपये पर्यंत जे काही विमा आहे तर त्यांना प्राप्त होत आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत जे काही वेगवेगळे योजना आहेत तर त्यांचा समावेश होतो आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच महत्वपूर्ण आणखी कुठलं राहू शकतो तर ते एक आहे नवीन अपंगत्व प्रमाणपत्र नियम जारी केलेला आहे, जे आपण अपंगत्वाच्या बाबतीत किंवा दिव्यांगजन दिव्यांगांच्या संदर्भाने जो काही आपला सिलेबस मध्ये दिलेला आहे. ओके, सो त्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने नवीन अपंगत्व प्रमाणपत्र नियम जारी केलेला आहे. सो या अंतर्गत अपंग व्यक्तींचे सुधारणा नियमांमध्ये अपंग व्यक्तींचे सुधारणा नियम 2024 मध्ये बदल केले गेलेले आहे. आणि केवळ जिल्हा स्तरावरील जे काही वैद्यकीय अधिकारी आहे, ओके, सो वैद्यकीय अधिकारी हेच अपंगत्वाचे वैद्यकीय अधिकारी हेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊ शकतात, अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. सो इतर जे काही प्रमाणपत्र जे असतील ते व्हॅलिड नसणार आहेत. जे जिल्हा स्तरावरील जे काही नियुक्त वैद्यकीय अधिकारी आहेत तर त्यांनी ऑथराईज केलेलंच प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र म्हणून चालणार आहे. आणि मागच्याच वर्षी म्हणजे 2023 मध्ये जे काही UID अंतर्गत जे कलर कोडेड केलेलं होतं तर त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो निळे कार्ड असेल तर 80% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व, त्यानंतर आहे पिवळे असेल तर 40 ते 80% दरम्यान अपंगत्व, आणि पांढरे असेल तर 40% कमी अपंगत्व. ओके, सो यावर आयोगाने ऑलरेडी 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो UDID, ओके, सो UDID म्हणजे काय तर युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड किंवा आयडेंटिटी ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो याच्यामध्ये जे काही कलर कोड देण्यात आलेले आहे, सो कलर कोड तर त्याच्यामध्ये 3 कलर आहेत, ब्लू, त्यानंतर आहे येलो आणि त्यानंतर आहे व्हाईट. ओके, सो ब्लू जे काही कार्ड आहे कलर कोड आहेत किंवा जे देण्यात आलेलं आहे त्यांना कार्ड, तर त्याच्यामध्ये 80% जास्त जे अपंगत्वाचे प्रमाण आहे तो त्याविषयी दिलेला आहे. या येलो मध्ये 40% ते 80% दरम्यान जे काही अपंगत्वाचे जे काही प्रमाण आहे तर ते देण्यात आलेले आहे. आणि व्हाईट मध्ये 40% कमी अपंगत्वाचे प्रमाण या ठिकाणी या व्हाईट कार्ड अंतर्गत देण्यात येतो. सो लक्षात ठेवा, प्रश्न रिपीट झाला तर ते आपल्याला माहिती असायला हवी म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतरची योजना आहे PM विश्वकर्मा योजना. ओके, सो या PM विश्वकर्मा योजनेमध्ये मोठ्या संख्येने नोंदणीमध्ये कर्नाटक आघाडीवर आहे, अशा पद्धतीने दिलेलं होतं. सो आपल्यासाठी जे काही PM विश्वकर्मा योजना आहे तर ते महत्वाचं आहे. PM विश्वकर्मा योजना कधी सुरू झालेला आहे तर ते लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर अर्थात मोदीजींच्या बर्थडेच्या दिवशीच 2023 मध्ये जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि सेंट्रली सेक्टर स्कीम आहे. ओके, म्हणजे जे काही पूर्ण खर्च आहे तो गव्हर्नमेंट थ्रू केला जाईल, सेंट्रल सेक्टर स्कीम. सो लक्षात ठेवायचं आहे 100% खर्च गव्हर्नमेंट करणार आहे. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे तर लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचं, या ठिकाणी कौशल्य व उद्योजकता मंत्रालय देऊ शकतो आपल्याला फसवण्यासाठी, मात्र ते मिनिस्ट्री ऑफ MSME मिनिस्ट्री ऑफ सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. ओके, सो त्या बाबतीत मार्जिनल स्मॉल मीडियम एंटरप्राइसेस या मंत्रालयाअंतर्गत हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जे काही पारंपरिक कारागीर आहेत या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना त्यांच्या कौशल्य एनहान्स करण्यासाठी, ओके, सो बाजारपेठेतील सुलभता त्याचप्रमाणे उत्पादनाची गुणवत्तामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी वाढ करण्यासाठी म्हणून जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत जे काही त्यांना जी ट्रेनिंग देण्यात येईल तर त्यासाठी एक प्रमाणपत्र देखील देण्यात येईल, प्रमाणपत्र. ओके, सो प्रमाणपत्र ट्रेनिंग मध्ये, आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना प्रतिदिन प्रशिक्षण
500 रुपये प्रतिदिन त्यांना जो काही भत्ता आहे किंवा मानधन आहे ते देण्यात येणार आहे. ओके. आणि आधुनिक संसाधनांच्या खरेदीसाठी एक टूलकिट खरेदी करण्यासाठी त्यांना टूलकिट घेण्यासाठी 15,000 रुपयेपर्यंतचे जे काही रक्कम आहे ते त्यांना सरकारतर्फे मिळणार आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना. सो PM विद्यालक्ष्मी योजना लक्षात ठेवा. विद्यालक्ष्मी योजना गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य. ओके. सो आर्थिक सहाय्याची ही योजना असणार आहे आणि याचा शुभारंभ 6 नोव्हेंबर 2024 ला करण्यात आलेला आहे किंवा मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतरचं पुढे जाऊया. नमो ड्रोन दीदी योजना आपण बघितलेलं होतं, जे 1 नोव्हेंबर 2024 ला मंजुरी मिळालेली आहे. या योजनेला एक केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून याला मंजुरी मिळालेली आहे. आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान या अंतर्गत ही जी काही योजना आहे ते महिलांच्या बचत गटासाठी सुरू केलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. कोणती योजना हे आपण मागच्या लेक्चर मध्ये देखील बघितलेलं होतं, तरी देखील थोडक्यात रिवाइज करणार आहोत. नमो ड्रोन दीदी योजना. ओके. या योजनेला मंजुरी 1 नोव्हेंबर 2024 ला देण्यात आलेली आहे. आणि जे काही दीनदयाल अंत्योदय अन्न योजना आहे, दीनदयाल अंत्योदय योजना जे काही नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे, ज्याला आपण राष्ट्रीय ग्रामीण आजीविका किंवा उपजीविका अभियान आपण म्हणत असतो, या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. आणि जे काही महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, महिलांचे जे काही बचत गट आहेत, ओके, सो याला देशभरातील 14,500 जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत तर त्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी, ओके, सो भाड्याने ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आर्थिक मदत म्हणजे काय, तर यासाठी ड्रोन घेण्यासाठीचे जे काही आर्थिक सहाय्य आहे ते देणार आहे. ओके. सो ड्रोन खरेदी करण्यासाठी सो कर्ज स्वरूपामध्ये त्यांना ड्रोन जे आहे ते देण्यात येणार आहे. सो ते लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतरचे आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग एशिया 2025. ओके. सो QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग लेक्चर थोडा लेंदी होऊ शकतो. आज आपण 4 मॅगझिन कव्हर करायचे आहे त्याच्यामुळे. ओके. सो माझा प्रयत्न असेल की जेवढा कमीत कमी वेळामध्ये सांगता येईल तेवढा, मात्र टू द पॉइंट, आणि आपल्या परीक्षेमध्ये जर त्यावर प्रश्न विचारला तर ते आपला चुकायला नको या पद्धतीने मी या ठिकाणी पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जरी किती वेळ झाला तरी आपण आपला एक जो काही अप्रोच आहे तो मॅक्सिमम स्कोर करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण हे या ठिकाणी घेऊन आलेलो, आणि त्यासाठी आपलं रिव्हिजन महत्वाचं आहे आणि ते रिव्हिजन आपण करंटच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी करतो आहोत. सो QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 कोणती संस्था जाहीर करते, तर कॉक-वेरोली जे काही संस्था आहे, QS संस्था, ज्याला कॉक-वेरोली सिमंड्स म्हटलं गेलेलं आहे. सो एशियाच्या बाबतीत जे काही युनिव्हर्सिटी रँकिंग आहे ते जाहीर केलेले आहे. आणि भारतातील ज्या 2 संस्था आहेत, भारतातील 2 ज्या शैक्षणिक संस्था आहेत ते टॉप 50 मध्ये आहेत. सो ते लक्षात ठेवायचं आहे. टॉप 50 मध्ये कोणत्या 2 संस्था आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. पहिली संस्था आहे IIT दिल्ली. ओके. सो IIT दिल्ली. आणि दुसरी संस्था कुठली आहे तर IIT बॉम्बे. आता तुम्हाला एक गंमत सांगतो या ठिकाणी, आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काही या QS युनिव्हर्सिटी रँकिंग ओव्हरऑल जेव्हा आपण बघितलेलं होतं तर त्याच्यामध्ये पहिल्या 500 मध्ये किंवा पहिल्या 200 मध्ये 2 युनिव्हर्सिटीचा समावेश होता, ज्यामध्ये बॉम्बेचा 118व्या स्थानी पहिला क्रमांक आपल्या देशामध्ये आणि दिल्लीचा 150व्या स्थानी दुसरा रँक होता. ओके. 150 मध्ये. आणि त्याचा अगदी अपोजिट या ठिकाणी वर्ल्ड युनिव्हर्सिटी एशिया रँकिंग मध्ये दिलेला आहे आणि तीच संस्था आहे
जाहीर करणारे किवेस अर्थात कॉकविरली सिमंट, याच्यामध्ये पहिल्या स्थानी दिल्ली दिलेलं आहे. ओके, सो पहिल्या स्थानी दिल्ली ही संस्था दिलेली आहे आणि दुसऱ्या स्थानी बॉम्बे ही संस्था दिलेली आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही. जर एशिया या ठिकाणी किवेस युनिव्हर्सिटी, किवेस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, एकच मिनिट, या ठिकाणी एशिया रँकिंग पाहिजे आपल्याला. ओके, सो एशिया रँकिंग जर विचारलेलं असेल तर त्याच्यामध्ये दिल्ली टॉपवर आहे आणि ओव्हरऑल जगाचं विचारलेलं असेल तर IIT बॉम्बे 118व्या स्थानी आहे आणि ते आपल्या भारतामध्ये टॉपवर आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 56व्या स्थानी आणि ओव्हरऑल रँकिंग जर आपण बघितलं यांचा या एशिया 2025 मध्ये जो टॉप 50 मध्ये 2 आहेत, तर त्यांचा रँक किती आहे तर 44व्या स्थानी हे IIT दिल्ली आहे आणि 48व्या स्थानी IIT बॉम्बेचा समावेश होत आहे. ओके, आणि भारतामध्ये अनुक्रमे पहिला व दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं एक आहे जे काही मुद्रा लोन आहे तर त्याची जे काही कर्ज जी मर्यादा आहे तर ती 2023-24-25च्या अर्थसंकल्पामध्ये वाढ होईल अशा पद्धतीने जाहीर केलेलं होतं. सो मुद्रा लोन जे आहे, मुद्रा कर्ज योजना अगेन GS4 साठी देखील महत्वपूर्ण आहे. सो या अंतर्गत तीन श्रेणी आपण बघितलेलं होतं, ज्यामध्ये शिशु, किशोर, तरुण आणि अलीकडे तरुण प्लस ही नवीन श्रेणी आलेली आहे. ओके, सो शिशु, त्यानंतर आहे किशोर, त्यानंतर आहे तरुण, व अलीकडे जे काही तरुण प्लस जी काही नवीन श्रेणी या ठिकाणी समावेश झाले आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किशोर म्हणजे 50,000 रुपये जे काही लोन आहे तर ते मिळत होते. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे. येस, शिशु या अंतर्गत 50,000 रुपये जे काही कर्ज आहे ते आपल्याला या मुद्रा योजनेअंतर्गत मिळतो आहे. किशोरमध्ये 50,000 ते किती 5 लाख रुपयेपर्यंत. ओके, सो 5 लाख रुपयापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते आपल्याला मिळतो आहे. त्यानंतर तरुणमध्ये 5 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं. आणि अलीकडे सुरुवातीला हे 3च श्रेणी होत्या, मात्र 2024 मध्ये या नवीन श्रेणी या ठिकाणी ऍड करण्यात आली. सो 10 ते 20 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे. ओके, सो 10 ते 20 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे तरुण प्लस श्रेणी. ओके, आणि या मुद्रा योजनेची सुरुवात किंवा त्याला PM मुद्रा योजना देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं PM मुद्रा योजना याची सुरुवात कधी झाली तर 8 एप्रिल 2015ला झालेली आहे. ओके, अलीकडे 2025 मध्ये याला 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि हे विशेषतः जे काही बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती लघु आणि बिगर शेती लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना तारणमुक्त कर्ज या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. ओके, सो बिगर कॉर्पोरेट, नॉन कॉर्पोरेट, त्यानंतर आहे नॉन ऍग्रिकल्चर, नॉन ऍग्री जे स्मॉल अँड मीडियम जे काही एंटरप्राइसेस सुरू केलेले आहेत तर त्यांना तारणमुक्त कर्ज या ठिकाणी प्राप्त होत आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि यासाठी मुद्रा कार्ड किंवा मुद्रा मित्र या देखील तयार करण्यात आलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आपण बघितलेली आहे, ज्यामध्ये 70 वर्षापर्यंत जी काही किमान वयाची पात्रता आहे भारताचे कायम जे रहिवासी आहेत किंवा 70 वर्षावरील जे नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं आहे तर त्यांच्यासाठी एक आयुष्यमान वय वंदना कार्डचे अनावरण करण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवा 29 ऑक्टोबर 2024 ला. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी काही महत्वाचं आहे का तर एक साथी पोर्टल आहे, ते साथी पोर्टल लक्षात ठेवा. जर विचारलं तर आपल्याला वन लाईनर स्वरूपात विचारलं जाईल. सारथी पोर्टल वेगळं आहे, सारथी पोर्टल आपण बघितलेलं होतं. ओके, सारथी पोर्टल हे आपल्याला जे काही वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या परीक्षेपूर्व तयारीसाठी एकंदरीतच केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूरने डेव्हलप केलेलं होतं. सो आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे सारथी पोर्टल. आणि साथी पोर्टल काय आहे तर साथी ऑनलाईन पोर्टल आहे. सो एकंदरीतच मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे काय कृषी मंत्रालयाने हे जाहीर केलेलं आहे आणि NIC अंतर्गत हे जे काही पोर्टल आहे ते विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये
जी काही बियाणांच्या बाबतीत, ओके, सो बियाणांच्या बाबतीतची जी काही माहिती आहे, बियाणे व त्याविषयी माहिती या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, साथी पोर्टल कृषी मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे आणि ही संस्था, ही जी काही साथी पोर्टल आहे ते कोणी विकसित केलेलं आहे, तर NIC ने विकसित केलेलं आहे. ओके, सो नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सो यांनी विकसित केलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा आणखी एक लक्षात ठेवा, ऑनलाईन स्वरूपाचा कदाचित प्रश्न विचारला गेला तर ते देखील आपल्याला माहिती असायला हवी. भारतातील फर्स्ट जी काही लेखकाचे गाव आहे, लेखकाचे गाव कुठलं आहे, तर डेहराडून मध्ये आहे. डेहराडून. कसं डेहराडून, उत्तराखंड. ओके, सो लेखकाचे रायटर्स गाव म्हणून त्या ठिकाणी या जो काही दर्जा आहे तो या गावाला किंवा या डेहराडून मध्ये प्राप्त झालेला आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. एक ट्युलिप कार्यक्रम आहे जे ट्रॅडिशनल आर्टिसन्स आणि अपलिफ्टमेंट लाईव्हलीहूड प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलेला आहे. सो ते लक्षात ठेवा. त्यानंतरच आहे जानेवारीमधील जे काही महत्वपूर्ण डेटा आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो जानेवारीच्या संदर्भाने सुरुवातीला आपण जागतिक घडामोडीपासून बघणार आहोत. 19वी G20ची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 19वी G20 शिखर परिषद ओके, कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर रिओ दी जानेरो कुठे आहे, ब्राझीलमध्ये. ओके, ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी हे संमेलन किंवा ही शिखर परिषद पार पडलेली आहे. आणि बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट हे याचे थीम होतं. आणि ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच, ओके, सो ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेली पहिली G20 शिखर परिषद आहे. ओके, G20 शिखर परिषद असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, पहिली G20 शिखर परिषद या ठिकाणी आयोजित केलेली होती. आणि 2025च्या अखेरीस 20वी जी काही पार पडणार आहे ते कुठे पार पडणार आहे, तर ते देखील लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेत या ठिकाणी 20वी शिखर परिषद पार पडणार आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. G20च्या बाबतीत जे G20 आहे तर त्याचे जे काही बेसिक आहेत तर ते बेसिक लक्षात ठेवा. 1999ला याची स्थापना झालेली आहे. ओके, सो 1999ला स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये 19 सदस्य देश आणि 2023 मध्ये आपल्या G20चं अध्यक्षपद आपल्या भारताकडे होतं. तर आपण भारतामध्ये जे काही संमेलन भरवण्यात आले होते तर त्याच्यामध्ये जे काही आफ्रिकन संघ आहे तर त्याला नव्याने आपण त्या ठिकाणी सदस्यत्व जे आहे ते बहाल केलेलं होतं. सो ते लक्षात ठेवा. याच्यामध्ये 19 सदस्य देश आणि 2 संघ, 2 जे काही गट, आंतरराष्ट्रीय गट जे आहे ज्याच्यामध्ये युरोपियन युनियन एक आणि आफ्रिकन युनियन एक. ओके, सो आफ्रिकन युनियन, सो अशा 2 संघटनांचा किंवा 2 गटांच्या ठिकाणी समावेश होत आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्वपूर्ण जर आपण बघितलं तर एक जागतिक सहकार परिषद, अगेन आपल्या GS4 साठी अत्यंत महत्वाचं आणि GS3 साठी. सो लक्षात ठेवायचं आहे, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, जागतिक सहकार परिषद, ओके, कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स, ज्याला ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स म्हटलं गेलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. कुठे पार पडलेले आहे, तर आपल्या देशामध्ये अर्थात भारतात जे काही 2025चं किंवा 2024चं जे काही कॉन्फरन्स आहे ते पार पडलेलं आहे.
आणि आपल्याला माहितीच असेल की 2025 हे युनायटेड नेशन्स आहे. 2025 हे युएनचे युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह आहे. ओके, सो कोऑपरेटिव्ह, सो ते लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्याला GS4 मध्ये 100% प्रश्न विचारला जाईल, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि नवी दिल्लीमध्ये जी काही परिषद आहे ती आपल्या देशात पार पडलेली होती. ओके, त्याच्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि त्याची थीम काय होती तर कोऑपरेटिव्ह बिल्ड प्रॉस्पेरिटी आणि प्रॉस्पेरिटी फॉर ऑल अशा पद्धतीने. आणि 130 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारतामध्ये जी काही परिषद आहे ती पार पडलेली आहे, तर ते एक लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतरच एक महत्वाचं आहे, आपल्या सिलेबस मधील जो काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही आपण युरोपियन युनियन अभ्यासत असतो, तर त्यामध्ये शेंगेन प्रांतावर आपल्याला प्रश्न याआधी देखील विचारला गेलेला आहे. तर त्या शेंगेन झोनमध्ये शेंगेन किंवा त्याला शेंगेन देखील म्हटलं गेलेलं आहे. शेंगेन झोन मध्ये नवीन 2 देशांचा समावेश झालेला आहे. कोणते नवीन 2 देश आहेत तर ते लक्षात ठेवायचे आहे. रोमानिया अँड बल्गेरिया या 2 देशांचा समावेश या शेंगेन प्रांतामध्ये किंवा शेंगेन झोनमध्ये जे युरोपियन युनियनचं आहे आणि आपला सिलेबसचा पार्ट आहे, त्याच्यामुळे आपण हे घेतो आहोत. सो अशा पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. आता शेंगेनचा विषय आपल्याला बेसिक माहिती असल्याला हवी. सो लक्झेंबर्ग, ओके, सो शेंगेन काय आहे तर शेंगेन हे जे काही ठिकाण आहे तर त्या ठिकाणी जे लक्झेंबर्ग युरोपियन देश जे लक्झेंबर्ग आहे, तर त्या ठिकाणी 1985 मध्ये एक परिषद पार पडलेली होती. सो या ठिकाणी एक परिषद अग्रीमेंट आणि या ठिकाणी जी परिषद पार पडली तर ते त्या ठिकाणी हे अग्रीमेंट स्वीकारण्यात आलेलं होतं. ओके, अग्रीमेंट त्या ठिकाणी स्वीकारण्यात आला, ज्याला शेंगेन अग्रीमेंट म्हणून ओळखले जातो. आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की जे काही युरोपियन देश आहेत तर ते एकत्रित येऊन एक त्यांच्या देशासाठी ज्याच्यामध्ये विदाऊट विजा कुठल्याही देशामध्ये आपण आवागमन करू शकू किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये फिरायला जाण्यासाठी म्हणून कुठल्याही विजाची किंवा कुठल्याही विना अडथळा ते आपण प्रवेश करू शकू. आणि त्यासाठी म्हणून एक शेंगेन झोन तयार करू अशा पद्धतीने युरोपियन युनियनचा परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता. आणि त्यानंतर 1990 मध्ये या संदर्भात एक कन्व्हेन्शन देखील करण्यात आलेलं आहे, शेंगेन कन्व्हेन्शन. ते कन्व्हेन्शन स्वीकृत करण्यात आलं आणि याची जी काही अंमलबजावणी आहे ती 26 मार्च 1995 ला झालेली आहे. आणि ची अंमलबजावणी 26 मार्च 1995 म्हणजे स्थापना झालेली आहे या शेंगेन झोनची. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. आयोगाने 1985 देखील दिलेला आहे आणि 1995 देखील दिलेला आहे. ओके, सो 1985 देखील बरोबर आहे. जर प्रश्नात 1985 असला तर ते टिक करायचं, आयदर नाही तर मग 1985 ऐवजी 1995 देखील असू शकतो. ओके, कन्फ्युजन व्हायचं नाही, सो ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि 2 देश कुठले अलीकडे यामध्ये समावेश झालेले आहेत तर रोमानिया आणि बल्गेरिया. त्यानंतरच आणखी काही महत्वपूर्ण आहे का जागतिक घडामोडीच्या संदर्भाने? त्यानंतर आपण सामाजिक जे काही घडामोडी आहेत किंवा सामाजिकच्या संदर्भात जे काही महत्वपूर्ण डेटा आहेत तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये अटल इनोव्हेशन मिशन हे नव्याने 2.0 लॉन्च करण्यात आलेलं आहे. सो किंवा मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, अटल इनोव्हेशन मिशन 2.0. ओके, आणि ही जी काही योजना आहे किंवा मिशन कोणत्या संस्थेमार्फत चालवली जाते किंवा कोणती संस्था यासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर नीती आयोग. सो नीती आयोगातर्फे जी काही योजना आहे किंवा मिशन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. 2028 सालापर्यंत नवप्रवर्तन इकोसिस्टम डेव्हलप करणे या अंतर्गत
अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके, सो भारतातील प्रवर्तन म्हणजे काय तर नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा विकास घडवून आणणे. ओके, सो त्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. अटल मिशन योजना कधी सुरू झाली किंवा अटल इनोव्हेशन मिशन, सो लक्षात ठेवायचं आहे. अटल इनोव्हेशन मिशन, ज्याला आपण शॉर्ट मध्ये एम म्हणतो, सो त्याची सुरुवात नीती आयोगातर्फे 2016 झालेली आहे. सो एक लक्षात ठेवा, पॉईंट लक्षात असू द्या. ओके, याच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब, त्यानंतर आहे अटल जी काही उष्मायन केंद्र जे आहे, ज्याला इन्क्युबेशन सेंटर म्हटलं गेलेलं आहे. सो इन्क्युबेशन सेंटर, त्यानंतर अटल कम्युनिटी इनोव्हेटिव्ह सेंटर्स, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस, या पद्धतीने वेगवेगळ्या मेड इन इंडिया वगैरे जे काही उपक्रम आहेत तर ते सुरू करण्यात आलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरच आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन, वन नेशन वन सबस्क्रिप्शन, वन नेशन वन सबस्क्रिप्शन लक्षात ठेवायचं आहे. एकंदरीतच केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे. सो UGC अंतर्गत जे काही शैक्षणिक संस्था सामील होतात किंवा स्वायत्त आंतर विद्यापीठ केंद्र जे आहेत तर त्यांच्यासाठी एक ही योजना इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क यातर्फे, ओके, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी इन्फ्लिबनेट ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क इन्फ्लिबनेट याद्वारे जी काही वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना आहे तर त्याला समन्वित केले जाईल अशा पद्धतीने दिलेले आहे. सो जे काही वेगवेगळे पारंपरिक शैक्षणिक प्रकाशने आहेत तर त्याला एका सबस्क्रिप्शन मध्ये त्यांना रीड करण्यासाठी किंवा ऍक्सेस करण्यासाठी उपलब्ध करून देणे हे या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. ओके, आणि नोव्हेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, इंडिया स्किल रिपोर्ट म्हणून आलेला होता. इंडिया स्किल रिपोर्ट, इंडिया स्किल रिपोर्ट 2025, आणि याच्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे 84% रोजगार क्षमतेसह, 84% रोजगार क्षमतेसह महाराष्ट्र प्रथम स्थानावर राहिलेला आहे. ओके, सो या अहवालावरून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. एकंदरीतच रोजगारक्षम असण्यामध्ये जे काही 84% रोजगारक्षमता जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सर्वाधिक जे दिलेलं आहे ते महाराष्ट्राच्या बाबतीत आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, त्यानंतर आहे वन लाईनर स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं आहे, सिकल सेल निर्मूलन करण्याचा जो काही ध्येय आहे ते कितीपर्यंत आहे. सिकल सेल निर्मूलन किंवा एलिमिनेशन उच्चाटन कधी पर्यंत करायचं आहे तर 2047 पर्यंत करायचं आहे. सो हे लक्षात असू द्या. वर्ष किती आहे तर 2047 या वर्षापर्यंत आपल्याला हे जे काही सिकल सेल इरॅडिकेशन आहे, ओके, सिकल सेल एलिमिनेशन किंवा सिकल सेल इरॅडिकेशन ते आपल्याला करायचं आहे. सो ते एक लक्षात असू द्या. ओके, त्यानंतरच असंच काही या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट दिसून येत नाही. त्यानंतरचा शेवटचा आपण मॅगझिन बघणार आहोत फेब्रुवारी मधील, आणि त्या अनुषंगाने जे काही महत्वपूर्ण घडामोडी या ठिकाणी जे काही घडलेले आहेत तर ते बघणार आहोत. आणि एकंदरीतच आपला जो काही GS3चा जो काही लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत. ओके, एक लक्षात ठेवा, ब्रिक्स मध्ये अधिकृतपणे इंडोनेशिया सामील झालेला आहे. ओके, सो ब्रिक्स देशामध्ये, ब्रिक्स आपण मागे 2024च्या जे डिसेंबरचे मॅगझिन बघितलं किंवा याच लेक्चरमध्ये मागे भागामध्ये आपण बघितलेलं आहे की ब्रिक्सची जी काही स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये 4 देश सदस्यत्व झालेले होते. तर अलीकडे 2025 मध्ये
ब्रिक्स मध्ये एक आणखी नवीन सदस्य देश झालेला आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे, इंडोनेशिया. ओके, सो इंडोनेशिया ब्रिक्सचे नवीन 10वे सदस्य देश बनलेले आहे. ओके, 9 देश आपण बघितलेले होते ब्रिक्स प्लस ते 4 देश, असे 10वे सदस्य देश झालेले आहे. ओके, बाकी स्थापना वगैरे आपण जे सर्व डिटेलमध्ये बघितलेलं आहे, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्रिक्सचे जे काही 2021चे जे काही अध्यक्षपद आहे ते भारताकडे होते, तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतरचं महत्वपूर्ण योजना जी आहे ती आहे श्रमयोगी मानधन योजना. एकंदरीत या संदर्भाने एक माहिती बातम्यांमध्ये आलेली होती की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेने निराशाजनक कशी कामगिरी केलेली आहे. सो त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रधानमंत्री PM श्रमयोगी मानधन ही जी योजना आहे, PM श्रमयोगी मानधन योजना, लक्षात ठेवायचं आहे श्रमयोगी मानधन योजना. ओके, सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी सुरू झालेला आहे तर 2019 मध्ये याचा शुभारंभ किंवा याची सुरुवात झालेली आहे. आणि 18 ते 40 वयोगटासाठी एकंदरीतच पेन्शन स्वरूपाची एक योजना असणार आहे. ओके, आणि असंघटित कामगारासाठी महत्वाचं म्हणजे असंघटित क्षेत्रासाठी, असंघटित कामगारांसाठी जी काही योजना आहे ती असणार आहे. ज्यांचे उत्पन्न 15,000 रुपयेपेक्षा जास्त आहे की कमी आहे, तर कमी आहे अशांसाठी ही अंशदायी स्वरूपाची योजना असणार आहे. ओके, म्हणजे यामध्ये योगदान किती असणार आहे तर कामगारांना त्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार एकंदरीत 55 ते 200 रुपये प्रति महिना मासिक योगदान द्यायचं आहे. आणि त्याचा फायदा एकंदरीतच 60 वर्षानंतर जे आहे ते दरमहा 3,000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात त्यांना प्राप्त होईल, अशा स्वरूपाची योजना आहे. सो याच्यामध्ये अलीकडे निराशाजनक जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला दिसून आलेलं आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, तितकंसं प्रभावी ही जी काही योजना आहे ती झालेली नाही, त्यामध्ये ही योजना चर्चेत होती. आणि कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत हे नियंत्रित केलं जातं किंवा जे काही कामगार व रोजगार मंत्रालय आणि याचे व्यवस्थापन कोण करतात तर लक्षात ठेवायचं, व्यवस्थापन करण्याची जी जबाबदारी आहे ती LIC कडे देण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे जीवन विमा भारतीय जीवन विमा महामंडळाकडे देण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतरच महत्वपूर्ण जर आपण बघितलं तर एक स्वामित्व योजना आहे. 58 लाख स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले, अशा पद्धतीचं न्यूज होतं. लक्षात ठेवायचं 58 लाख स्वामित्व जे काही प्रॉपर्टी कार्ड आहे, प्रॉपर्टी कार्ड याचे वितरण करण्यात आलेलं आहे डिसेंबर 2024 पर्यंत. ओके, डिसेंबर 2024 पर्यंत, सो ते एक लक्षात असू द्या. याच्यामध्ये आता स्वामित्व योजना काय आहे तर ते लक्षात ठेवायचं. स्वामित्व योजना सुरुवातीला 24 एप्रिल 2020 मध्ये प्रायोगिक स्तरावर 9 राज्यांमध्ये हे सुरू झालेलं होतं. आणि एकंदरीत जे काही जमीन मालक किंवा भूमालक आहे
ग्रामीण भागातील, तर त्यांना प्रॉपर्टी कार्ड वितरण करणे यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. नंतर एका वर्षाने 24 एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण भारतामध्ये जी काही योजना आहे अखिल भारतीय स्तरावर अर्थात संपूर्ण भारतात योजना अंमलात आलेली आहे. ओके, सो 24 एप्रिल 2021 ला. प्रायोगिक स्तरावर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं 2020 मध्ये. आणि यासाठी कुठला मंत्रालय रिस्पॉन्सिबल आहे तर पंचायत राज मंत्रालय. ओके, मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत मालमत्ता कार्ड, ग्रामीण जे काही जमीन असेल किंवा भूमी असेल तर त्या संदर्भात प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता कार्ड वितरित करणे याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ते एक आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. ओके, त्यानंतरच एक लक्षात ठेवा, उजाला आणि जी काही SNLP योजना आहे तर त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यावर देखील आयोगाने याआधी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो उजाला योजना उजाला योजनेचा शुभारंभ कधी झाला तर 5 जानेवारी 2015 ला सुरुवात झालेली आहे. आणि या अंतर्गत उजाला योजनेअंतर्गत जे काही LED बल्ब आहे तर ते प्रोव्हाइड केला जातो. LED बल्ब किंवा CFL लॅम्प आहे तर त्यांना बदलून LED बल्ब दिला जातो आहे. ओके, सो आणि कशासाठी तर ऊर्जेची बचत करणे. ओके, सो ऊर्जेची बचत करण्यासाठी म्हणून एकंदरीतच उजाला योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. उजाला म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं, उजाला याचा फुल फॉर्म काय तो उज्ज्वला नाही, उज्ज्वला योजना ही वेगळी आहे. ओके, सो उजाला म्हणजे उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LEDs फॉर ऑल अशा पद्धतीने या ठिकाणी उजाला योजनेचा फुल फॉर्म आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो LEDच्या बाबतीत ही योजना आहे तितकं आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि त्याच पद्धतीने SLNP ही देखील योजना यासोबतच सुरू करण्यात आलेली होती 2015 मध्ये, ज्याला आपण स्ट्रीट लाइटिंग नॉट लाइट, सो स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम याचा देखील शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला होता. सो एकंदरीत जे काही स्ट्रीट मध्ये जे बल्ब आहेत तर त्या ठिकाणी LED बल्ब लावणे यासाठी म्हणून जे काही स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम सुरू करण्यात आलेला होता. सो ते एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतरच असंच या ठिकाणी की महत्वपूर्ण जर आपण बघितलं तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2025 हे AICTE काय आहे तर तुम्हाला माहितच असेल, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ओके, सो 2025 हे वर्ष या AICTE ने काही जाहीर केले तर AI वर्ष म्हणून जाहीर केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष, बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून या AICTE ने जाहीर केलेलं आहे. ओके, सो 2025 ला. सो हे आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. ओके, AICTE ची स्थापना कधी झालेली आहे तर नोव्हेंबर 1945 मध्ये झालेली आहे. आणि जे काही तांत्रिक उच्च संस्था आहेत तर त्याच्यासाठी एक वैधानिक संस्था म्हणून 1987 ला या 1987च्या ऍक्टने याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला होता. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. स्थापना 1940
5 मध्ये झालेला आहे. मात्र वैधानिक दर्जा कधी देण्यात आला तर 1987च्या ऍक्ट नुसार देण्यात आलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही अखिल भारतीय स्तरावर तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोच्च संस्था म्हणून ही संस्था कार्य करत असते. सो ते लक्षात ठेवायचं आहे. इयर ऑफ हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून AICTE ने जाहीर केलेलं आहे. ओके, त्यानंतरच आणखी वन नेशन वन सबस्क्रिप्शन आपण बघितलेलं आहे. ओके, आता एक लक्षात ठेवायचं आहे, फराळ सखी उपक्रम. ओके, सो फराळ सखी उपक्रम आपल्या महाराष्ट्रातील जी काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तर महिला उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. सो ते कदाचित मला पर्सनली वाटतं की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण याआधी देखील अशा पद्धतीच्या उपक्रमावर आणि महाराष्ट्राच्या उपक्रमावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो फराळ सखी उपक्रम ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील जे काही मीरा भाईंदर मनपा जे आहे, सो या मनपाने शहरातील महिला उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी किंवा महिला उद्योजकांसाठी एकंदरीतच फराळ सखी नावाचा हे उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे फराळ सखी उपक्रम. सो मनपा कुठला आहे तर मीरा भाईंदर, हे आपल्याला लक्षात ठेवायला आवश्यक आहे. ओके, सो कोणत्या अंतर्गत तर जे काही नीती आयोगाच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म आहे, तर त्या अंतर्गत जे काही महिलांचं सक्षमीकरण घडवून आणणे उद्योजकतेच्या बाबतीत, तर त्यासाठी म्हणून ही योजना WEP अर्थात वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम 2018 साली बाय नीती आयोगातर्फे योजना सुरू करण्यात आली होती. आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण उद्योजकतेच्या बाबतीत करणे, सो त्यासाठी म्हणून एक इनिशिएटिव्ह म्हणून फराळ सखी योजना मीरा भाईंदर मनपाने घेतलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि भारतातील पहिले जनरेशन बीटा बाळ आपल्याला 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला होता झेनझीच्या संदर्भात. ओके, सो जनरेशन झेडच्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता. सो भारतातील पहिले फर्स्ट जनरेशन बीटा जे आहे, तर त्याचा जन्म किंवा ते 1 जानेवारी 2024 ला मिझोरम मधील आयझॉल, ओके, किंवा एझॉल या ठिकाणी झालेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. फ्रँकी रेमू आतिदिगामा झाडेंग अशा पद्धतीने त्या पहिले बाळाचे जन्म झाले. ओके, नाव लक्षात नाही राहिले तरी चालेल. आता हे जे काही जनरेशन बीटा काय आहे, तर जनरेशन बीटा जे काही 2025 ते 2039च्या दरम्यान ज्या बालकांचा जन्म होईल त्यांना जेन बीटा म्हणून संबोधण्यात येईल. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. ओके, सो एकंदरीतच आणि एक लक्षात ठेवायचं, गोव्याची विमा सखी योजना. परत जर प्रश्न विचारला की विमा सखी योजना कोणी सुरू केली, सो विमा सखी योजना, सो गोवा या राज्याची ही विमा सखी योजना आहे. सो महिलांना प्रशिक्षण आणि जीवन विमा महामंडळ LIC एजंट बनवण्यासाठी म्हणून जी काही योजना आहे ती गोवा राज्याने सुरू केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आतापर्यंत आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जानेवारी 2024 ते नुकताच आपण फेब्रुवारी 2025 पर्यंतचे जे काही डेटा आहे वर्षभरातील, तर तो आपण GS3च्या संदर्भाने जे काही सामाजिक प्लस जागतिक जे आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या सिलेबस मधील पॉईंट आहे, तर त्याला घेऊन आपण जे काही परिक्रमा मॅगझिन मध्ये जे दिलेलं होतं, तर ते आपण सविस्तर या ठिकाणी घेतलेले आहे परीक्षाभिमुख. आणि असंच वरवरचं नाही तर व्यवस्थित प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन आणि अभ्यास करून या ठिकाणी हे लेक्चर बनवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. मी इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने देखील
बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो आय होप वेळ कमी आहे आपल्याजवळ, तरी आपण प्रयत्न करूया 2-1 दिवसामध्ये ते देखील व्हिडिओ पूर्ण जे काही वर्षभरातील इकॉनॉमिकच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण घेऊन येऊयात. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.